तर पतीची भूमिका प्रेग्नन्सी दरम्यान कशी असावी याच्याबद्दल सांगताना शी इज प्रेग्नंट म्हणण्यापेक्षा वी आर प्रेग्नंट हा जो कन्सेप्ट आहे हा खूप छान पद्धतीने याच्यामध्ये काम करतो. तर याच्यामध्ये कसं असतं तर जो 9 महिन्याचा पिरियड असतो याच्यामध्ये त्या स्त्रीच्या खूपच बदल तिच्यामध्ये होत असतात. याच्या वेळेला तो मध्य साधण्यासाठी पतीची जी भूमिका असते ती खूपच इम्पॉर्टंट असते. याच्यामध्ये मग कसं असतं की तिने सकाळपासून काय खाल्लं आहे काय नाही याची चौकशी करणे, तिचा आज मूड कसा आहे याच्यानुसार आपल्या वागण्यामध्ये बदल करणे, यासोबत डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिच्यासोबत डॉक्टरांसोबत कन्सल्टेशनला अवेलेबल असणे. त्याचसोबत जेव्हा गर्भसंवादाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये होणाऱ्या बाळासोबत बॉन्डिंग छान डेव्हलप करण्यासाठी जशी आई त्याच्यासोबत संवाद साधते तसंच त्या होणाऱ्या पित्याने सुद्धा आपल्या बाळासोबत गर्भसंवाद साधणे, गर्भसंस्काराच्या जे क्लासेस असतात त्याच्यामध्ये तिच्यासोबत ते क्लासेस अटेंड करणे, यासोबत डिलिव्हरीच्या वेळेला तिला भावनिक सपोर्ट देणे आणि याच्यामध्ये जी पतीची भूमिका असते गर्भधारणेपासून ते डिलिव्हरीनंतर बाळाला वाढवताना सुद्धा इक्वली त्याने सुद्धा त्याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट दाखवणं खूपच गरजेचं असतं. आणि याच्यामुळे काय होतं तर फक्त फिजिकलीच नाही तर शारीरिक आणि मानसिक आणि बाकीची जी काय ओव्हरऑल डेव्हलपमेंट असते त्या होणाऱ्या बाळाची ही सर्व एक मध्य साकारण्यासाठी पतीची जी काही भूमिका असते ती खूपच याच्यामध्ये क्रुशियल असते.